बाबा स्पिनच अँड कॉर्न राईस कर. स्पिनच अँड कॉर्न राईस करूया. चला करूया. साहित्य अगदी मिनिमम आणि सोपं आहे बरं का. स्वीट कॉर्न, पालक, सॉल्टेड बटर, मैदा आणि पिझ्झा मागवल्यावर आपण जे साठवून ठेवतो ते ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स. स्वयंपाकातलं एक बेसिक ड्रिल तुम्हाला माहिती आहे. कोटिंग नसलेली एक चांगली कढई घ्यायची, ती गॅसवर ठेवायची आणि कढई छान तापली की त्यात आपलं हे सॉल्टेड बटर घालायचं. साधारण 1 चमचा, तुम्हाला थोडं जास्त आवडत असेल तर 1.5 चमचा. त्याहून जास्त घालू नका. बटर अनहेल्दी असतं पण ह्या रेसिपीला गरजेचं असतं. ओके, सो त्या बटरमध्ये मीठ घालून उकडलेले ते स्वीटकॉर्नचे दाणे हे असे घालायचे आणि छान परतून घ्यायचे. स्वीटकॉर्नचे दाणे हे असे 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर आपण जी फ्रेश पालकाची जुडी घेतली होती ना, ती पानं अशी उभी उभी कट करून घ्यायची आणि मग ती पानं सुद्धा या कढईत टाकायची. मग हा पालक आणि स्वीटकॉर्नचे दाणे पुन्हा एकदा 2 मिनिटं परतून घ्यायचे. पण आता हे फार परतायचं नाही. एका पॉइंटला ना पालक श्रिंक व्हायला लागतो. श्रिंक होतोय हे आपल्याला दिसलं की त्यापुढे फार ढवळायची गरज नाहीये. हा असा पालक असा श्रिंक झाला ना की मग या स्टेजला घालायचा मैदा. मैदा तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये घालू शकता किंवा पावडर फॉर्म मध्ये. लिक्विड फॉर्म मध्ये घालायचा असेल तर 2 किंवा 3 चमचे मैदा वाटीमध्ये घ्यायचा आणि पाणी किंवा दूध मिक्स करून त्याची एक स्लरी तयार करायची. तीही तुम्ही घालू शकता किंवा मी आत्ता जसा घातला तसा पावडर फॉर्म मध्ये घालू शकता. मैदा घातल्यानंतर पुन्हा एकदा 1 मिनिटभर सगळं ढवळून घ्यायचं आणि मग या स्टेजला घालायचं साधारण अर्धा लिटर दूध. नाईस इजंट इट. यामध्ये आपण जो मैदा घातलेला आहे, जे दूध घातलेलं आहे आणि गेली 4-5 मिनिटं मी जे छान ढवळतोय त्यामुळे या मिश्रणाला एक दाटपणा आलेला आहे. जो दाटपणा गरजेचा आहे कारण आता यामध्ये उडी मारणार आहे चीज. मी आता साधारण 2 क्यूब चीज वापरतोय. तुम्हाला हे जास्त चीजी आवडत असेल तर तुम्ही 3 क्यूब्स घाला कारण कॉर्न, पालक आणि चीज अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. आता हे सगळं पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आणि मग आपल्या कढईच्या खालती एक छोटी ताटली ठेवायची आणि मंद आचेवरती हे मिश्रण पुढची 4 ते 5 मिनिटं कुक होऊ द्यायचं. रादर मी तर म्हणतो बेक होऊ द्यायचं. अहो चीज आहे ना त्यात, ग्रेव्ही आणखी थिक होते थोडी. मग येतं चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर आपण जे साठवून ठेवतो ते ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स. आता प्लीज तुम्ही हे डिनाय करू नका की तुम्ही ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स साठवून ठेवत नाही. मी तरी ठेवतो बाबा. कोण कोण साठवून ठेवतं खालती कमेंट करून सांगा बरं. हा आता पुन्हा एकदा अगदी शेवटचं हे सगळं मिश्रण ढवळायचं की आपली ग्रेव्ही तयार. स्पिनच कॉर्न चीज ग्रेव्ही तयार. छान दिसते ना. ही चीजी ग्रेव्ही तुम्ही एन्जॉय करू शकता गार्लिक ब्रेड बरोबर, राईस बरोबर किंवा अगदी आपण इंडियन्स आहोत पोळी बरोबर सुद्धा छान लागतं. खाऊन बघा. पण आज मी ही ग्रेव्ही खाणार आहे भाताबरोबर. आणि या भातासाठी लागणारी सामग्री आहे बॉइल्ड राईस, सॉल्टेड बटर, मिरची, कोथिंबीर आणि पुन्हा तेच ऑरेगॅनो आणि चवीनुसार मीठ. आता हा भात करणं खूपच सोपं आहे. कढईमध्ये सॉल्टेड बटर घेतलं, बारीक मिरची कट करून ती परतून घेतली आणि मग त्यावर परतून घेतला आपला बॉइल्ड राईस. हा असा. तो काही फार परतायची गरज नाहीये. आता ह्या स्टेजला घालायचं ऑरेगॅनो आणि ऑरेगॅनो नंतर थोडंसं चवीनुसार मीठ.
आता अगदी शेवटची स्टेप, वरनं गार्निश करण्यासाठी छान कोथिंबीर कट करून घालायची आणि आपला राईस तयार. आता हा राईस आणि आपली कॉर्न, स्पिनच अँड चीजची ग्रेव्ही एन्जॉय करायची बस.